हाय गाईज, वेलकम टू बिंज अँड एक्सप्लोअर. माझं नाव अंकिता आहे अँड मी ह्या चॅनलवरती फूड अँड ट्रॅव्हल रिलेटेड कंटेंट पोस्ट करते. तर जसं तुम्ही थंबनेल बघितलाच असेल की ही माझी फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप होती आणि ही मी पूर्णपणे स्वतःहून प्लॅन केलेली. त्यामुळे इट वॉज व्हेरी स्पेशल. आणि जर तुम्ही पण दुबईला जायचा विचार करत असाल किंवा तुम्हाला पण एक असा एक्सपिरियन्स हवा आहे की तुम्हाला पूर्णपणे एक ट्रिप प्लॅन करायचे स्वतःहून, दिस इज अ व्हिडिओ फॉर यू. कारण ह्या व्हिडिओमध्ये मी ए टू झेड सगळ्या गोष्टी कवर केल्या आहेत जे तुम्हाला ट्रिप प्लॅन करायला खूप हेल्पफुल होतील. तर ही व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. सो बिफोर आय स्टार्ट विथ द व्हिडिओ, मला एक छोटीशी इन्फो द्यायची होती की मी दुबई का सिलेक्ट केलं ॲज माय फर्स्ट इंटरनॅशनल डेस्टिनेशन. ह्याचे 3-4 मेजर रिझन्स होते. फर्स्ट थिंग वॉज ती इंडियापासून इट इज व्हेरी नियर. इट्स लाईक 3 or 3.5 hours डिस्टन्सवरच आहे. सेकंड गोष्ट इज की इट इज द सेफेस्ट प्लेस टू गो ॲज अ टुरिस्ट. काहीच टेन्शन नाही आहे, त्यांची सेफ्टी इज लाईक द नेक्स्ट लेवल. तर मे इट बी ओनली लेडीज ट्रॅव्हलिंग किंवा ग्रुप ऑफ फ्रेंड्स ऑर फॅमिली, सगळ्या दृष्टीने इट इज द बेस्ट प्लेस की तुम्ही जाऊ शकता. थर्ड थिंग इज की काही लँग्वेज बॅरियर तिकडे येत नाही, तिकडे हिंदीच जास्त बोलली जाते. तर कम्युनिकेशनला तिथे काही प्रॉब्लेम होत नाही जर तुम्हाला काय इश्यू असतील. सो दॅट वॉज द थर्ड पॉईंट. सो फोर्थ पॉईंट वॉज की फूडसाठी पण तिकडे इंडियन फूडला भरपूर ऑप्शन्स आहेत. सो फूड इश्यूज पण तिथे काय होत नाही. आणि फिफ्थ थिंग वॉज माय पर्सनल थिंग की माझ्या बकेट लिस्टमध्ये 1-2 गोष्टी होत्या जे तिकडेच पॉसिबल होत्या. त्यामुळे मी हाच प्लेस डिसाईड केला ॲज माय फर्स्ट इंटरनॅशनल डेस्टिनेशन. ओके, सो आता मी ही व्हिडिओ ऑलमोस्ट 5-6 पार्ट्समध्ये डिवाईड करते. त्याच्यामुळे तुम्हाला ते कळायला इझी पडेल आणि यू कॅन टेक नोट्स इफ यू वॉन्ट. सो फर्स्ट टॉपिक इज ट्रॅव्हल एसेन्शियल्स, म्हणजे जे तुम्हाला प्लॅनिंगला स्टार्टिंगला बेसिक्स जे लागतात ते सगळं आपण कवर करू. सेकंड इज की वॉट ऑल ॲक्टिव्हिटीज आय डिड अँड माय सजेशन्स की तुम्ही ह्या गोष्टी नक्की तिकडे गेल्यावर करा बिकॉज इट इज वर्थ इट. सो थर्ड टॉपिक इज मी ही ट्रिप कशी प्लॅन आउट केली, तर त्याचे थोडे इझिएस्ट वेज त्याने तुमचं प्लॅनिंग खूप सॉर्ट होईल. दॅट विल बी द थर्ड पॉईंट. फोर्थ थिंग इज माझं ओव्हरऑल ट्रिपचं बजेट फॉर 2 people, ते पण मी पूर्ण बायफर्केशन देईन. फिफ्थ पॉईंट इज की मी काय काय मिस्टेक्स केले त्याने इट विल हेल्प यू की हां, ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. अँड सिक्स्थ पॉईंट इज थोडे टिप्स अँड थोडे डूज अँड डोंट्स आहेत. सो दॅट इट विल रिअली हेल्प यू आउट. आणि थोड्या गोष्टी कधी कधी आपल्या डोक्यातून निघून जातात. सो त्यामुळे दॅट विल बी द लास्ट टॉपिक ऑफ दिस व्हिडिओ. सो येस, लेट्स गेट स्टार्टेड विथ द व्हिडिओ. दुबईला कधी विजिट करायचं, तर व्हॉट आय वूड सजेस्ट, तुम्हाला खूप पैसे पण वाचवायचे असतील की तुम्ही सप्टेंबर एंड ते ऑक्टोबर फर्स्ट वीकच्या पिरियडमध्ये जा. का? बिकॉज त्यांचे समर्स एंड होतात आणि विंटर स्टार्ट होतात. तर टुरिस्ट पण त्या ऑलमोस्ट शोल्डर सीझन, दॅट इज आफ्टर मिड ऑक्टोबर नंतर यायला स्टार्ट होतात. त्यामुळे तुम्हाला हॉटेल्स आणि फ्लाईट्सचे पण रेट्स त्यावेळेला खूप छान मिळतात आणि त्यानंतर रेट्स वाढायला स्टार्ट होतात. सो यू आर गोईंग ॲट द बेस्ट टाईम. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला कुठल्याच अट्रॅक्शन्सला गर्दी मिळत नाही. जसं जर तुम्ही समर्समध्ये गेले त्यांच्या, तिथे हीट खूप असते आणि गर्दी सगळीकडे, क्यूज भरपूर असतात. बट सेम थिंग जर तुम्ही विंटर्समध्ये गेले, तुम्हाला सीझन चांगला मिळतो बट तुम्हाला प्राईज हाईक मिळते आणि सगळीकडे क्यूज खूप असतात. सो ज्या वेळेला मी गेलेली त्यावेळेला मला हॉटेल रेट्स पण खूप स्वस्त मिळाले. सो मी जेव्हा गेली, मला जे हॉटेल 5,000ला मिळालेलं तेच आफ्टर 15th ऑक्टोबरला सेम हॉटेलची प्राईस 15,000 झालेली. सो त्यामुळे हा खूप डिफरन्स होतो. तर तुम्हाला जर वेदरचा इश्यू नसेल तर तुम्ही ह्या पिरियडमध्ये ट्राय करा. इट विल रिअली बी व्हेरी मच बेनिफिशियल. तर दुबईला किती दिवसाचा स्टे करायला पाहिजे, तर इट बेसिकली डिपेंड्स ऑन तुम्हाला केवढ्या गोष्टी कवर अप करायच्या आहेत. कारण दुबईला बघण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत. फ्रीमध्ये पण आहेत, पेडवाले पण आहेत. असं साईट सीइंग कसं करायचं आहे, तर 4-5 days आर ऑल्सो इनफ. पण फुल्ली एक्सप्लोअर करायचं आहे दुबई अँड अबुधाबी, देन 7 days और 10 days मिनिमम पाहिजेच पाहिजे.
सो त्याप्रमाणे ॲज पर युअर चॉईस ऑफ प्लेसेस त्याप्रमाणे तुम्ही प्लॅन आउट करा. तर मी 7 डेजची ट्रिप केली अँड मी दुबई अँड अबुधाबी दोन्ही कव्हरअप केलं. पण दुबईमध्ये माझं मेजर गोष्टी दुबईमध्ये होत्या. फक्त 2 ॲक्टिव्हिटीज अबुधाबीमध्ये होते. त्यामुळे इट वॉज बॅलन्स्ड. ओके, सो नाव कमिंग टू फ्लाइट्स. इफ पॉसिबल प्लीज ट्राय टू ऑप्ट फॉर एमिरेट्स. का ते मी सांगते. 2-3 मेजर रिझन्स आहेत. तुम्हाला जर लक्झरी फील करायची असेल, ऑप्ट एमिरेट्स. देर इज नो अदर फ्लाईट लाईक इट. द फूड, त्यांची सीट्स, त्यांचं सर्विस, एव्हरीथिंग इज नेक्स्ट लेवल. जर तुम्हाला ही ट्रिप मेमोरेबल करायची असेल, विच आय वॉन्टेड, तर एमिरेट्समध्ये यू हॅव ॲन ऑप्शन फ्लाईटमध्ये की यू कॅन रिक्वेस्ट द एअर हॉस्ट्रेस टू क्लिक अ पोलरॉइड फोटो ऑफ यू इन द फ्लाईट ऑन युअर सीट. आणि मग ते तुम्हाला एका छान एन्व्हलपमध्ये त्यांच्या ते घालून देतात. सो दॅट वॉज वन मोर थिंग जे मला एक मेमरी हवी होती अप इन द स्काय अँड ॲज अ फर्स्ट एक्सपिरियन्स ऑफ एमिरेट्स. सो ते पण मी ऑप्ट केलेलं. थर्ड इम्पॉर्टंट थिंग इज एमिरेट्सचा बोर्डिंग पास इज अ बोनस. त्या बोर्डिंग पासवरती द मोमेंट यू लँड इन दुबई तुम्हाला खूप फायदा होतो. सो तो कधीच फेकू नका. दुबईतला जेवढे अट्रॅक्शन्स आहेत, ऑल द टुरिस्ट अट्रॅक्शन्स, एव्हरीथिंग इज पेड. बऱ्यापैकी गोष्टी पेड आहेत. पण ह्या बोर्डिंग पासमुळे तुम्हाला खूप अट्रॅक्शन्सवरती डिस्काउंट्स मिळतात. तर त्यासाठी जेव्हा तुम्ही अट्रॅक्शन सिलेक्ट कराल, चेक की तुमच्या त्या अट्रॅक्शनवरती डिस्काउंट आहे का, तरच तुम्ही ऑप्ट करा. ऑर इफ यू आर गोईंग फॉर फ्री तर त्याचा काही उपयोग नाही आहे. सेकंड थिंग इज रेस्टॉरंट्सवरती पण त्यांच्या सिलेक्टिव्ह रेस्टॉरंट्सवरती डिस्काउंट आहे. थर्ड इज शॉपिंग. जर तुम्ही शॉपिंग कुठल्या ब्रँडची करणार असाल अँड इफ दॅट इज ऑल्सो लिस्टेड, त्याच्यावर पण डिस्काउंट्स आहेत. तर ते त्यांच्या वेबसाईटवरती मेन्शन्ड आहेत आणि ती मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकीन. सो आता कमिंग टू विजा. मला विजाचं एवढं इन्फॉर्मेशन नाही आहे, बट बेसिक इज की आपल्याला दुबईला जायला विजा लागतो. अँड मी ऑलमोस्ट माझ्या 80% गोष्टी जेवढ्या बुकिंग्स केल्या आहेत ते मी मेक माय ट्रिप थ्रूच केल्या आहेत. सो मी विजा ॲप्लिकेशन पण मेक माय ट्रिपकडूनच अप्लाय केलेलं अँड इट इज व्हेरी सिम्पल. फक्त 2 डॉक्युमेंट्सच लागतात, युअर फोटो अँड युअर पासपोर्ट. तेवढं केलं की यू आर डन. आणि त्याचे सगळे गाईडलाईन्स तिकडे आहेत. बट वन मोर ऑप्शन इज तुम्ही त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं पण विजा अप्लाय करू शकता. मी त्याची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये ॲड ऑन करेन. सिम कार्ड्स दुबईला वन्स वी लँड, आपल्याला इमिग्रेशन क्लिअर झाल्यावरती वी गेट अ सिम कार्ड फ्रॉम देम अँड इट्स फ्री. तर मला हे मिळालेलं. सो मी हेच ऑप्ट केलेलं फॉर 7 डेज. फर्स्ट 24 आवर्सला मला 10 GB डेटा फ्री होता अँड आफ्टर दॅट मी रिचार्ज केला ॲज पर माय नीड. सो दिस इज अ गुड ऑप्शन आणि ह्याचा नेटवर्क इज गुड. आणि जर तुम्हाला मिळाला नाही इन केस फ्रॉम देम, तुम्ही तो एअरपोर्टवरतीच घ्या. बिकॉज तुम्हाला तिथे लोकली फिरून शोधून घेणं विल बी डिफिकल्ट जर तुमच्याकडे लँड झाल्या नसेल तर. डोंट फर्गेट टू बाय तुमचा ट्रॅव्हल इन्शुरन्स. तो हार्डली 600-700 रुपयाचा असतो. बट इट इज रेकमेंडेड की तुम्ही ट्रॅव्हल इन्शुरन्स नक्की बाय करा. माझा पण टाटा AIGचाच होता आणि तो मी थ्रू मेक माय ट्रिपच बुक केला. ओके, तर आता कमिंग टू मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज हॉटेल्स. तर दुबईमध्ये इट इज टोटली अपॉन अस की आपल्याला किती स्पेंड करायचं आहे. जर तुम्ही बजेट ट्रॅव्हल करायचं आहे आणि मिड रेंजमध्येच तुम्हाला स्पेंड करायचं असेल ऑन हॉटेल रूम्स, प्लस तुमचं फूड प्रायोरिटी असेल, तर हा एक पॉईंट ठेवा की हॉटेलच्या जवळ तुम्हाला तुमच्या चॉईसचं फूड मिळायला पाहिजे. तर त्याप्रमाणे इफ दॅट इज युअर प्रायोरिटी, आय वूड सजेस्ट की तुम्ही दुबई एरियात राहा. बिकॉज तिकडनं मार्केट पण जवळ आहे. म्हणजे बेसिकली त्यांचं ओल्ड दुबई जसं आहे तसा एरिया आहे. बट तुम्हाला इंडियन फूडचा प्रॉब्लेम येणार नाही. तुम्हाला मार्केट जवळ आहे. सो तुम्ही आफ्टर अ पॉईंट तुम्ही जवळपास इथे फिरू पण शकता. सो दॅट इज अ गुड प्लेस टू गेट बजेट हॉटेल्स अँड इट इज क्वाईट अ बेस्ट ऑप्शन टू स्टे. सेकंड इज जर तुम्हाला जास्त स्पेंड करायचे असतील देन डाऊनटाऊन म्हणजे नियर बुर्ज खलिफाचा एरिया इज अमेझिंग. तर तुम्ही तो ऑप्ट करू शकता आणि तिकडे इदर हॉटेल्स किंवा जर मोठा ग्रुप असेल देन ट्राय टू ऑप्ट फॉर Airbnb. ते तुम्हाला चीप पण पडेल.
सो हे 2 प्लेसेस आहेत विच आय वूड सजेस्ट, की दोन्ही म्हणजे फॉर मिड बजेट ऑल्सो, फॉर अ बजेट ट्रॅव्हलर ऑल्सो बेसिकली, अँड हाय बजेट ऑल्सो. तो दॅट इज ऑन यू की तुमची काय प्रायोरिटी आहे. त्याप्रमाणे यू कॅन सिलेक्ट युअर हॉटेल्स. कुठले ॲप्स आपल्याला लागणार वन्स यू रीच दुबई. तर सगळ्यात आधी बोटिम डाउनलोड करून ठेवा बिफोर यू गो देअर, बिकॉज तिकडे व्हॉट्सॲप कॉल्स नाही चालत, इट इज बॅन. तिकडे त्यांचेच ॲप्स यूज करायला लागतात. त्यामुळे बोटिम हा ॲप 100% डाउनलोड करून ठेवा. सेकंड ॲप्स ट्रॅव्हल करण्यासाठी दॅट इज करीम किंवा बोल्ट, हे 2 ॲप्स आहेत. आणि उबर इज देअर, पण उबर जरा कॉस्टली पडते. त्याच्यापेक्षा करीम इज अ बेटर ॲप. आहे त्यांचा नून ॲप. नून ॲपवरती तुम्ही जर काय फूड ऑर कॉस्मेटिक्स ऑर एनिथिंग तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल इन टू युअर हॉटेल रूम, तर यू कॅन ऑल्सो ऑप्ट फॉर नून ॲप. सो कमिंग टू ट्रान्सपोर्टेशन, सो तिकडचं ट्रान्सपोर्टेशन इज व्हेरी सॉर्टेड. कॅब्स आहेत, मेट्रोज आहेत, बसेस आहेत. बट तुम्ही सगळ्याच गोष्टी एकाच ट्रान्सपोर्टेशनला स्टिक करून राहू नका. नियरबाय जे प्लेसेस असतील त्याच्यासाठी यू कॅन ऑप्ट फॉर कॅब्स. ते तेवढं आउट ऑफ बजेट जाणार नाही. फार डिस्टन्स असेल तर यू कॅन ऑप्ट फॉर मेट्रोज, म्हणजे पैसे वाचतात. बट त्यासाठी वेनेवर तुम्ही मेट्रो सिलेक्ट करत असाल, टाईम कन्सिडर करायला विसरू नका, कारण मेट्रोने रोडवेजपेक्षा मेट्रोजने थोडा वेळ जास्त लागतो, कारण स्टॉप्स असतात मध्ये. सो तो एक तुम्हाला बफर टाईम कन्सिडर करायला लागेल. आणि थर्ड म्हणजे बसेस. पण त्यांची लोकल बसेस आय वूड नॉट सजेस्ट, कारण मी ट्राय केलं बट इट इज व्हेरी कन्फ्युजिंग. तर तिकडचं मेट्रोचं मी जसं सांगितलेलं की यू कॅन ऑप्ट फॉर मेट्रो. तर तिकडचं मेट्रोसाठी ना ट्राय की तुम्ही हे असं नॉल कार्ड ऑप्ट करा. हे सिल्वरवालं मी घेतलेलं बिकॉज मी 1 वीकसाठी होती आणि मी हा पूर्ण 1 वीकचा रिचार्ज केलेला. त्यामुळे मी किती वेळा येऊन जाऊन आय कुड ट्रॅव्हल. मला हे परत परत रिचार्ज करायची गरज नव्हती. हे मला अराऊंड 110 दिरम्सचं एक कार्ड पडलं अँड ह्याची व्हॅलिडिटी इज अराऊंड 5 इयर्स. म्हणजे हे कधी मी परत गेली तर आय कॅन यूज द सेम कार्ड विदिन 5 इयर्स. आणि ह्याचा प्लस पॉईंट म्हणजे हे एक कार्ड मला मेट्रोजला पण परफेक्ट होतं. मी हे बसेससाठी पण वापरू शकते. तिकडचे ट्राम्स आहेत त्याच्यासाठी पण मी हे कार्ड वापरू शकते. फक्त जी पाम जुमेराला मोनो जाते त्याला हे कार्ड चालत नाही. त्याला एक समथिंग 15-20 दिरम्स परत एक रिचार्ज करायला लागतो, पण ते ह्याच्यात व्हॅलिड होत नाही. फक्त एक लक्षात ठेवा, हे 3 प्रकारचे कार्ड्स असतात. तर एक सिल्वर, एक रेड काहीतरी पर डेसाठीच व्हॅलिड असतो आणि एक गोल्डवालं असतं. तर ते गोल्डवालं इज लाईक आपलं फर्स्ट क्लास. पण तिकडचे रूल्स खूप स्ट्रिक्ट असतात. तर तुम्ही चुकूनही दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये जाऊ नका. मेक शुअर की तुम्ही नॉर्मल कंपार्टमेंटमध्ये जाल, बिकॉज तिकडे फाईन्स खूप हेवी आहेत. तर ते एक पॉईंट लक्षात ठेवा वेन तुम्ही मेट्रोजने ट्रॅव्हल करत असाल. सो आता कमिंग टू अट्रॅक्शन्स, की मी कुठले कुठले अट्रॅक्शन्स केले ते मी एक एक करून दाखवीनच. प्लस मी त्याची प्रायझेस पण मेन्शन करीन. पण प्रायझेसमध्ये तुम्हाला थोडा डिफरन्स मिळणार बिकॉज मी ट्रिपला गेलेली लास्ट इयर अराऊंड सप्टेंबर. सो तुम्हाला थोडा डिफरन्स मिळेल. आणि त्याच्यानंतर मी थोडे सजेस्ट करीन प्लेसेस, थोडे जे मी केले आणि थोडे जे मला करायचे होते पण वर सम ऑफ दी अदर रिझन ते झाले नाही, तर ते पण मी नंतर सांगेन. सो इफ यू फील की हे तुमच्या इंटरेस्टचं आहे तर ट्राय अँड डू दोज प्लेसेस ऑल्सो. सो लेट्स गेट स्टार्टेड विथ द अट्रॅक्शन्स.
4 थिंग्स जे मला सजेस्ट करायचे आहेत की ह्या गोष्टी तुम्ही दुबईला जाऊन प्लीज मिस करू नका. तुम्ही सर्च करा, बट आय वूड सजेस्ट फर्स्ट इज ग्रीन प्लॅनेट. हे नक्की बघा इफ यू आर इंटरेस्टेड इन इट. त्यानंतर सेकंड वन इज म्युझियम ऑफ द फ्युचर. तुम्ही एक वेळेस बुर्ज खलिफामध्ये आत नाही गेलात तरी चालेल, बट आय वूड सजेस्ट की म्युझियम ऑफ द फ्युचर नक्की एक्सपिरियन्स करा. त्यानंतर 2 गोष्टी विच आय मिस्ड इज की दुबईमध्ये विंटेज कार म्युझियम आहे एकीकडे. इट इज फ्री, पण ते मला आयटिनरीमध्ये बसलं नाही, कारण तेव्हा त्यांचे टाईम स्लॉट्स होते आणि ते फक्त वीकेंड्सलाच होतं. पण आता द सिच्युएशन उलटी झाली आहे, ते वीकेंड्सला बंद असतं आणि वीकली ओपन असतं. मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकीन की यू शूड एक्सपिरियन्स दॅट. तर दॅट इज वन थिंग. आणि सेकंड विच आय मिस्ड इज दुबई क्रीक हार्बर. तिकडनं तुम्हाला दुबईची फुल स्कायलाईन दिसते अँड सनसेटच्या टाईमला यू शूड गो देअर असं मला हॉटेलमधून एका स्टाफने सजेस्ट केलेलं. पण माझे ऑलमोस्ट लास्ट डेला सजेस्ट केलेलं अँड तेव्हा माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता. बट मी हे नक्की नेक्स्ट टाईम वेन आय गो हे माझं फर्स्ट थिंग असणार की जे मी करणार. सो ह्या 2 गोष्टी जास्त लोकांना माहीत नाही आहेत. सो आय वूड सजेस्ट की ह्या 2 गोष्टी तुम्ही नक्की करा. तर हाऊ आय प्लॅन माय आयटिनरी. तर आयटिनरी प्लॅन करताना एक गोष्ट इम्पॉर्टंट लक्षात ठेवा की तुम्हाला सगळी आयटिनरी हेक्टिक नाही करायची आहेत. प्लस रील्स बघून, ब्लॉग्स बघून अशाच प्रकारे आयटिनरी बनवायचे आहेत. सगळ्याच गोष्टी बघायच्या आहेत. ह्या चुका नका करू. थोड्या गोष्टी करा विच आर ऑफ युअर इंटरेस्ट आणि त्या गोष्टी देन तुम्ही डिवाईड करा. म्हणजे थोडं फूड ठेवा, थोडे ॲक्टिव्हिटीज ठेवा, थोडे एक्सपिरियन्सेस, थोडं जस्ट कॅज्युअल नियर बाय एक्सप्लोरिंग अशा गोष्टी करून तुम्ही आयटिनरी क्रिएट करा. आयटिनरी क्रिएट करताना तुम्हाला 10 गोष्टी बघायला लागू नयेत, म्हणून आय वूड सजेस्ट वन थिंग की विजिट दुबई नावाची वेबसाईट आहे त्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन. त्याच्यात तुम्हाला दुबईमध्ये जेवढे ॲक्टिव्हिटीज आहेत, जेवढे इव्हेंट्स येत असतील किंवा येणार असतील ते सगळं तुम्हाला एकीकडे मिळतं. आणि जेव्हा तुम्ही त्याच्यात अजून क्लिक केलं ना की त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती पण तुम्हाला ते रिडिरेक्ट करतं आणि तिथे तुम्हाला त्यांची प्रायझिंग पण कळते. तुम्ही ती प्रायझिंग मेक माय ट्रिप ॲपवरती कम्पेअर करा इन त्यांचे ॲक्टिव्हिटीज आणि तुम्हाला जिकडे चिपर रेट्स मिळत असतील त्याप्रमाणे तुम्ही बुकिंग करा. म्हणजे ते फक्त कम्पॅरिझनसाठी मी एक एक्झाम्पल देते की तुम्ही असं करू शकतात, कारण मी तसंच केलेलं. करा. आता वन्स तुमचं सगळे तुम्हाला आयडिया मिळाली की एवढे अट्रॅक्शन्स आहेत, केवढे तुम्हाला करायचे, तर ते तुम्ही मार्क तुमच्या गुगल मॅप्सवर करा. बिकॉज गुगल मॅप्समध्ये तुम्हाला एक ऑप्शन येतो की तुम्ही ते प्लेसेस सेव्ह करू शकता. तर तुम्ही एक दुबई नावाचा फोल्डर जरी क्रिएट केला तर ते तुम्हाला बेटर होईल. का सांगते, कारण तुम्ही समज 5-6 ॲक्टिव्हिटीज सिलेक्ट केल्या आहेत, तुम्ही ते गुगलवर मार्क करून ठेवलं, तिकडे तुम्हाला मग एक अंदाज येतो की हां ह्या 2 गोष्टी जवळजवळ आहेत, ह्या 2 गोष्टी जवळ आहेत. मग तुम्ही ते डे वाईज स्प्लिट करू शकतात की हे फर्स्ट डेला करणार, हे सेकंड डेला करणार. वन्स तुमचं हे झाल्यावरती दिस इज व्हॉट आय हॅड डन. पिंट्रेस्टवरती तुम्हाला खूप ट्रॅव्हलचे टेम्पलेट्स मिळतात. तर तसंच मी अशी टेम्पलेट डाउनलोड केलेली, मी हे डिस्प्ले करीन. सो ही अशी ट्रॅव्हल आयटिनरीची टेम्पलेट होती. इथे थोडे फूड ऑप्शन्स जे मला ट्राय करायचे होते आणि मग मी गुगल मॅप्सवरनं जे शॉर्टलिस्ट केलेलं त्याच्याप्रमाणे मी हे डे वाईज आयटिनरी बनवलेली. म्हणजे फर्स्ट डे, सेकंड, थर्ड. हे फक्त एक आयडिया, मी ह्याच्याप्रमाणे गेली नाही, मी स्विच करत होती. म्हणजे फर्स्ट डेवालं मला जमलं नाही तर मी ते थर्ड डेला करत होती. म्हणजे विचेवर एरिया मी जात होती, मला एक आयडिया होती की या एकीकडे मला ह्या गोष्टी जवळपास आहेत आणि मी तशा गोष्टी केल्या. त्यामुळे खूप सॉर्ट झालं. आता आय लाईक रायटिंग इट डाऊन. तुम्ही सेम टेम्पलेट डाउनलोड करून किंवा दुसऱ्या टेम्पलेट्स डाउनलोड करून तुम्ही ते डिजिटली पण लिहू शकतात. बट दिस इज हाऊ आय लाईक. आणि हे मी एक जस्ट सजेशन आहे. इफ यू लाईक यू कॅन डू इट लाईक दिस. सो ह्याने खूप इझी पडतं. सो आता ऑलमोस्ट सगळे टॉपिक्स कवर झाले आहेत, जे मेन वन्स आहेत. तर आता मला या सगळ्या गोष्टींचा किती खर्च आला आता कमिंग टू मिस्टेक्स जे यू शुड अवॉइड. तर ओव्हर प्लॅनिंग ट्रिप इज द फर्स्ट थिंग, की मला सगळ्याच गोष्टी बघायच्या आहेत, मी सगळं कव्हरअप करणार. डोंट डू दॅट. जेवढं इज ऑफ युअर इंटरेस्ट
तेवढ्याच गोष्टी करा. आणि वन मोर इम्पॉर्टंट थिंग इज, जेव्हा तुम्ही आयटिनरी प्लॅन करत असाल, जेवढे तुम्ही लिस्ट डाऊन केलेत, बिगेस्ट प्रायोरिटी आणि थोड्या गोष्टी एंड, म्हणजे जे ओके आहेत की यू कॅन, इट्स ओके की यू वॉन्ट टू इवन मिस इट आउट, तर ते सगळ्यात लास्टला ठेवा. अशाप्रमाणे तुमची आयटिनरी क्रिएट करा, फ्रॉम बेस्ट टू लीस्ट. असं केलं की तुमचं ते सॉर्ट होईल. आणि इफ तुम्हाला वाटलं की अरे हे नाही बघायचं, आपण दुसरं काहीतरी बघूया, देन तो ऑप्शन ओपन राहतो. सो दिस इज फर्स्ट वन. सेकंड इज वेअर शूज. फ्रॉम डे वन तू तिकडनं निघेपर्यंत फक्त शूज कॅरी करा. पाहिजे 2-3 शूज घ्या, पण शूजच कॅरी करा. बिकॉज तिथे तुम्ही मेंटली एवढं प्रिपेअर राहा की दिवसाला मिनिमम 10,000 to 15,000 स्टेप्स होणारच आहेत. तुम्ही कितीही कॅब ऑप्ट करा, कितीही तुम्ही मेट्रोज ऑप्ट करा, एवढं वॉकिंग होणारच आहे. तर बी प्रिपेअर्ड फॉर दॅट. आणि थर्ड वन इज, गुगल मॅप्सवरती ब्लाइंडली ट्रस्ट करू नका की तुम्हाला 500 मीटर्स दिसतंय, आपण चालत जाऊया. इट इज नॉट नियर, इट इज फार. जेवढं डिस्टन्स गुगल मॅपवर दिसतंय त्याच्यापेक्षा ते जास्त असतं. प्लस तिकडे कसं असतं, समज यू वॉन्ट टू क्रॉस इन फ्रंट, पण तुम्हाला क्रॉसिंगपर्यंत जायला लागतं, बिकॉज यू कांट ब्रेक द रूल्स. क्रॉसिंगपर्यंत जायला, क्रॉसिंग असेल 1 किलोमीटर लांब, तर तुम्ही 1 किलोमीटर लांब चालून परत क्रॉस करून परत मागे येणार. तर त्याच्यात ह्या गोष्टी होतात. तर यू शूड जस्ट मेक शुअर की डोंट ट्रस्ट ऑन गुगल मॅप्स. डिरेक्टली नियर बाय डिस्टन्स असेल, कॅब ऑप्ट करा, त्याने तुमचा खूप टाईम वाचेल. तर ह्या 3 गोष्टी नक्की लक्षात ठेवा. अँड दॅट्स इट. सो या, आता टिप्स अँड ट्रिक्सवर येऊया. मी ऑलमोस्ट बऱ्यापैकी गोष्टी कवर केल्यात, बट इट्स लाईक अ क्विक रिकॅप. तो फर्स्ट इज प्लॅन युअर आयटिनरी ॲज पर एरिया अँड ॲज पर अट्रॅक्शन्स करू नका. एरिया वाईज तुमचं आयटिनरी प्लॅन करा, ते खूप सॉर्ट होईल. सेकंड इज, डोंट अंडर एस्टिमेट ट्रॅव्हल टाईम. 2 अट्रॅक्शन्सच्या मध्ये बफर टाईम ठेवा, इट विल बी व्हेरी हेल्पफुल. आणि हे आपण करत नाही. थर्ड इज, तुमची हॉटेल जी आहे आयटिनरीच्या अकॉर्डिंगच बुक करा. ते खूप आउटस्कर्ट्सला ठेवू नका. नियर बाय मेट्रोज एक्सेट्रा ऑप्ट करा. इट विल सेव्ह अ लॉट ऑफ टाईम. त्याच्यानंतर एकच मोड ऑफ ट्रान्सपोर्टला ऑप्ट करू नका. थोडं कॅब यूज करा, थोड्या वेळेला मेट्रो यूज करा. सो दॅट इज द फोर्थ वन. फिफ्थ इज, ओव्हरपॅक करू नका आयटिनरी. एका दिवसाला 2 to 3 ॲक्टिव्हिटीज आर मोर दॅन इनफ. आणि बाकी तुम्ही एक्सप्लोअर करा नियर बाय एरियाज, हॉटेलच्या जवळ किंवा कुठल्याही अट्रॅक्शनच्या जवळ जे तुम्हाला आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही ते ऑप्ट करा. आफ्टर दॅट, तुमचे जेवढे बुकिंग्स तुम्ही करत असाल ऑनलाईन, त्याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा तुमच्या फोनमध्ये. कधी समज कुठे तुम्हाला नेटवर्क नाही मिळालं काय, तर यू विल हॅव अ फोटो ऑन युअर फोन. तर ते एक गोष्ट विसरू नका. आणि लास्ट इज, तुम्ही जेवढं शॉपिंग करत असाल ते लास्ट दिवसाला ठेवा. तुम्ही लास्ट दिवसाला ॲक्टिव्हिटीज ठेवू नका, सो दॅट तुम्हाला रिलॅक्स पण होता येतं आणि यू कॅन जस्ट एन्जॉय शॉपिंग अँड एक्सप्लोरिंग. सो लास्ट दिवस ट्राय की तुम्ही खूप रिलॅक्स ठेवा अँड यू कॅन जस्ट डू युअर शॉपिंग. सो येस, सगळी इन्फॉर्मेशन झाली आहे. जेवढं मला तुम्हाला इन्फॉर्म करायचं होतं फ्रॉम माय ट्रिप, जे मी मिस्टेक्स केल्या, जे टिप्स अँड ट्रिक्स होते, जेवढं आय कुड सजेस्ट, आय ट्राईड की मी सगळे पॉईंट्स कवर केले आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर काय डाऊट्स असतील तर प्लीज ते कमेंट करा. मी ट्राय करीन की मी ते पण क्लिअर करीन. मी सगळे लिंक्स पण डिस्क्रिप्शनमध्ये देईन, त्याने तुम्ही रिफर करू शकतात. दुबईचा रोड मॅप, जो ओव्हरऑल मॅप आहे तो पण मी खाली अटॅच करीन. आणि प्लस मेट्रोचा पण मॅपची लिंक माझ्याकडे आहे, त्याचं पण मी अटॅच करीन लिंक खाली. सो दॅट इफ यू वॉन्ट, तुम्ही तो डाउनलोड करून ठेवू शकतात आणि तुम्हाला ते एक रेफरन्ससाठी बरं पडतं. म्हणजे तुम्हाला दरवेळेला ऑनलाईन जायला लागत नाहीत, कारण मी ते तसंच ऑप्ट करून ठेवलेलं. सो येस, दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. आय होप की तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी सॉर्ट झाल्या असतील. सो नक्की व्हिडिओ लाईक करा अँड प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आय विल कम अप विथ मोर व्हिडिओज सून. टिल देन, टेक केअर. बाय बाय.